आपली ऍव्हरेज चांगली आहे, 40+ आहे, प्रत्येकाने मार्क 40+ यायला लागले. फक्त 1-2 सेकंदात मार्क का चालले माहितीये का? काय मला माहितीये का? तुम्ही एफर्ट, तिथं आता 70 ते 80 मुलं सोडायला 1600 मीटरला. तुम्ही एफर्ट लावा. तुम्ही जोपर्यंत 1600 मीटरला पूर्ण एफर्ट लावणार ना, तोपर्यंत 1-2 सेकंदात आपले 2 मार्क चालले. ज्यावेळेस ते 2 मार्काचं कधी ज्यावेळेस आपण माहिती राहील 1-2 मार्क, तेव्हा समजा ते 1-2 मार्क अलग लक्षात येईल. तुम्हाला सांगतो, आता 120 मीटर रिपिटेशन करायचं. 120च्या रिपिटेशन करायचं. 120च्या रिपिटेशन अलाउट नाही. 100 मीटरला मी पहिले सांगितलं, 100 मीटरला 8-10 मार्क झाले. 8-10 मार्कवर अलाउट निघा ना, अलाउट निघा. आता 120च्या आउटर नाही, वन लाईन फुल दाबत नाही. रिपिटेशन मध्ये जर तुम्ही स्लो लावल्या, तुम्ही जर बॉडी कोण चोरली, लक्षात ठेवा. काही मी तुम्हाला 17 तारीख आहे, 2 दिवस 15 दिवस सुद्धा तुमचे प्रॅक्टिस हे 17 तारीख जर असली तर 15 तारखेपर्यंत प्रॅक्टिस करायला लागेल तुम्हाला, 15 पर्यंत. हा, मग तुम्ही तारीख जर आली तर बॉडी चोरता, बॉडी चोरायची नाही, ताकडा तुम्ही अलाउट करा. जेव्हा तुम्ही इथं अलाउट लावसाल तेव्हा तिथं बॉडी चालेल तुमची. म्हणजे तुम्हाला एफर्ट इथं 100% एफर्ट इथं लावा लागेल, तेव्हा तुमची तिथं बॉडी. इथं जर तुम्ही 5-10 धावले तर तिथं 5-10. तुम्हाला वाटत असेल मी इथं 5-15 धावलो तिथं 5-10 धावतो, तर नाही, हे गैरसमज आहे तुमचा. तुम्ही 5-10 जर इथं धावले तरच 5-10 धावू शकता. तुम्हाला वाटत असेल मी तिथं 5 सेकंद तोडतो, 80 पोरं क्रॉस करायला लागतात 1600 मीटरला. इकडून जायला लागते, आउटरनं सेकंद वाढणार तुमचा टायमिंग, तुमचा